हॅलो नमस्कार, कसे आहात मित्रांनो तुम्ही? मस्त ना? मी पण खूपच मस्त. तर आज बघा मी काहीतरी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे. तर काल मी कोबीची भाजी केलेली, पण घरात कोणच जेवलं नाही. सगळे मुलांचा बाहेर काल प्रोग्राम होता, तर मुलं बाहेरूनच जेवून आले, कारण आता शाळेमध्ये डान्स कॉम्पिटिशन, स्पोर्ट्स हे सगळं चालू झालेलं आहे, त्यामुळे मुलं बाहेरूनच जेवून आलेले. तर ही कोबीची भाजी तशीच माझी उरलेली होती. आणि काल भोगीचं मी केलं होतं मिक्स भाजी, आणि ही मुगाची आमटी, हे अख्खे मुगाची आमटी केली होती. ही देखील मी या कोबीच्या भाजीमध्ये टाकत आहे. तर आज आपण बनवणार आहोत थालीपीठ. तर माझा तर आज संकष्टी चतुर्थीचा उपवास आहे, पण ह्या भाज्या उरल्या होत्या आणि मुलं परत परत त्याच भाज्या नाही खात, रात्री सुद्धा खाल्ली नव्हती. तर मी विचार केला की आज काहीतरी स्पेशल आणि वेगळं डिश बनवावी मुलांसाठी. त्यासाठी या सगळ्या भाज्या आणि डाळ मी एकत्र केली, व्यवस्थित मिक्स करून घेतलं. हे आहे गव्हाचं पीठ. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, पण एका टायमाला आपल्याला सर्व गव्हाचं पीठ नाही टाकायचंय, तर थोडंसं मी बाजूला काढून ठेवलेलं आहे, कारण मला 2-3च थालीपीठ बनवायचंय. माझा उपवास आहे आणि मिस्टरांचा देखील चतुर्थीचा उपवास आहे. त्यानंतर मी ह्यामध्ये ऍड करते थोडंसं बेसन, म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ. तर मी चण्याच्या डाळीचं पीठ देखील ऍड करते. तुम्ही बघू शकता, एकदम सोपी डिश आहे मित्रांनो, आणि 5 मिनिटात होते. तुम्हाला जर सकाळी पोरांना डब्यामध्ये जरी द्यायची असेल ना, तरी तुम्ही देऊ शकता. दही बरोबर, सॉस बरोबर ही खायला खूप टेस्टी लागते आणि बनवायलाही खूप सोपी असते. हे मी भोगीला आणलेलं बाजरीचं पीठ होतं, ते देखील मी थोडंसं टाकलं. तुम्ही तांदळाचं पीठ पण टाकू शकता. इवन जर रात्रीचा भात जरी उरला असेल तो सुद्धा तुम्ही टाकू शकता. तर अशा प्रकारे हे सर्व मिक्स करायचं आहे आपल्याला. आणि ही डिश एवढी क्रिस्पी आणि खूप छान लागते. दह्याबरोबर तर तुम्हाला खाता येते. ह्याच्यामध्ये हे जे आपण भाज्या टाकलेल्या त्याच्यामध्येच हे सगळं मिक्स करून घ्यायचंय पीठ. तुम्हाला वाटलंच तर अजून थोडंसं तुम्ही गव्हाचं पीठ ऍड करू शकता, पण त्याची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला जशी दाखवेल तशीच असायला पाहिजे, जेणेकरून हे पीठ मळायला आणि थालीपीठ थापायला आपल्याला सोपं जातं. तर त्यानंतर मी त्याच्यात थोडीशी हळद घातली आहे, मीठ घातलेलं आहे. आणि जर तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही मिरची पावडर किंवा तिखट सुद्धा घालू शकता. तर हळद घालून झाल्याच्या नंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आपण जसं गव्हाचं पीठ मळतो त्या प्रकारे आपल्याला कडक डो, म्हणजेच कडक पिठाचा गोळा मळायचा नाहीये. आपल्याला मी तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी सांगते तसंच मळायचं आहे. पण तुम्ही ही डिश नक्की ट्राय करा, जेणेकरून रात्रीच्या भाज्या देखील संपतात आणि मुलांनाही खायला काहीतरी वेगळं आणि नवीन डिश मिळते. बाजूला लगेचच मी तवा घेतला आहे. हा तवा थंड आहे, तुम्ही बघू शकता, मी हाताने उचललेला आहे. या तव्याला व्यवस्थित तेलनी ग्रीस करून घ्यायचं, म्हणजेच तेल व्यवस्थित सगळीकडे पसरून घ्यायचं हाताने. हे बघा अशा प्रकारे, जेणेकरून आपलं थालीपीठ चिकटणार नाही. कोणी कोणी प्लास्टिकवर थालीपीठ थापतं, कोण कपड्यावर थापतं, पण मला ही खूप पद्धत सोपी वाटते मित्रांनो. माझ्याकडे 2 तवे, तर मी दोन्ही गॅसवर 2 तवे एकदा लावले थालीपीठाचे की एकाच टायमाला 2 थालीपीठ होऊन जातात. आणि हा एवढा मोठा थालीपीठ असतो की एक व्यक्तीला 1 थालीपीठ पुरेसा होतो. तर अशा प्रकारे पिठाची कन्सिस्टन्सी थोडी पातळ पाहिजे, जेणेकरून आपल्याला थालीपीठ थापायला सोपं होतं. हे बघा अशा प्रकारे पातळ थालीपीठ थापून घ्यायचं. तुम्ही जेवढं थालीपीठ पातळ कराल तेवढं ते क्रिस्पी बनतं. तर मी पूर्ण तवा भरून मोठं थालीपीठ करणार आहे. तर तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे थापते. कुठलीच मेहनत नाहीये, आरामात हे पीठ पसरलं जातं. आणि तुम्हाला कसलं म्हणजे तव्यावर टाकताना थालीपीठ तुटायचं वगैरे पण झंझट नसतं. सोपी पद्धत आहे. आणि हा तवा नंतर आपण गॅसवर ठेवणार आहोत. गार आहे आता तवा, त्यामुळे थापायला थालीपीठ सोपं जातं. ह्यात तुम्ही ना कोथिंबीर पण टाकू शकता, कांदा चिरून देखील टाकू शकता, त्यामुळे चव अजून छान लागते. बघा थालीपीठ थापून झाल्याच्या नंतर मी असे त्याच्यावर 3-4 होल केले. त्यामध्ये आपण तेल टाकू ना, तर ते तेल टाकून अजून क्रिस्पी होणार आणि थालीपीठ फुगणार देखील नाही, कारण आपल्याला थालीपीठ फुगवायचं नाहीये, आपल्याला ते क्रिस्पी बनवायचंय. अशा प्रकारे माझं पूर्ण थालीपीठ थापून झालंय आणि मी आता गॅस चालू केलेला आहे. सुरुवातीला गॅस फास्ट ठेवायचा, जेणेकरून तवा आपला गार आहे तो गरम होईल. आणि मग थोडा तवा गरम झाला असं आपल्याला वाटलं की मग आपण गॅसची फ्लेम स्लो करायची. आणि ते जे होल केले त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल घातलं आणि हे थालीपीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं दोन्ही बाजूनी. आणि तुम्हाला जेवढं क्रिस्पी पाहिजे तेवढं हे तुम्ही क्रिस्पी करू शकतात. त्यात तांदळाचं पीठ पण टाकू शकतात. भात असेल रात्रीचा तर भात देखील
देखील टाकू शकता। तर माझा उपवास आहे त्यामुळे मी आज 2च थालीपीठ करणार आहे दोन्ही मुलांसाठी। बघा माझा उपवास आहे तर मी बनवली आहे शेंगदाणे आणि बटाट्याची उसळ। मी साबुदाणा खात नाही कारण मला साबुदाणा पचत नाही, त्यामुळे माझा आज चतुर्थीचा उपवास असल्यामुळे मी बटाटा शेंगदाण्याची उसळ केलेली आहे। आणि मिस्टरांचा देखील उपवास आहे तर त्यांच्यासाठी साबुदाण्याची खिचडी बनवलेली आहे आणि मुलांसाठी हे थालीपीठ। तर अशा पद्धतीने जेव्हा मला वाटलं की बघा असं दिसतो कलर चेंज होतो, कलर चेंज झाला की आपण थालीपीठ उलट करून घ्यायचं, म्हणजेच त्याला पलटी मारायची आहे। बघा अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे अजून पुन्हा एकदा भाजायचं आहे। तर अजून तवा व्यवस्थित तापलेला नाहीये तरी पण आपल्याला थालीपीठ व्यवस्थित भाजल्यावरच ते क्रिस्पी झाल्यावरच टेस्टी लागतं। तर अशा प्रकारे मी थालीपीठ भाजत आहे। 2 थालीपीठ माझे एकंदरीत 10 ते 15 मिनिटात 10 मिनिटातच होऊन जातात कारण सगळं रेडी असतं, आपल्याला फक्त सगळे साहित्य एकत्र करायचे आणि ह्याचं थालीपीठ बघा दुसऱ्या बाजूने किती छान क्रिस्पी भाजून झालेलं आहे। तर मित्रांनो हे खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही देखील ट्राय करून बघा, घरात बनवून बघा। घरातल्या उरलेल्या भाज्या देखील संपतात आणि मुलांनाही काहीतरी वेगळी डिश खायला आवडते। तर आता थालीपीठ बनवून रेडी आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा। जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्की द्या। आणि माझं चॅनल आता हाफ मोनेटाईज झालेलं आहे तर तुम्ही माझे स्माइलीज देखील बनवू शकता। माझ्या चॅनलला जॉईन होऊन तुम्ही माझे स्माइलीज बनवू शकता, जेणेकरून मी तुम्हाला तुमच्यासाठी स्पेशल नवनवीन व्हिडिओ बनवत राहील। तर हे बघा माझं थालीपीठ किती छान क्रिस्पी भाजल्या गेले, रेडी झालंय। तर जाण्याआधी व्हिडिओला नक्की लाईक करा। भेटूया नवीन व्हिडिओ